तब्बल 8 तास अडकून बसलेल्या शाळकरी मुलांचे प्रचंड हाल झाले। लघुशंका, पिण्याचं पाणी, जेवण तसंच एकाच ठिकाणी तात्कळत बसून मुलांचे हाल झाले होते। मनसेनं प्रथम सर्व शाळकरी मुलांना बिस्किटं आणि पाण्याच्या बाटल्या दिल्या, मात्र कालचा दिवस मुलांसाठी तापदायकच ठरलाय। शाळकरी मुलांशी तसंच शिक्षकांशी देखील संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, तोही पाहूया। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्य वाहन चालकांसोबतच रुग्णवाहिकांना देखील बसला। जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला वाहतूक कोंडीत अडकला होता। काहींना गावी जाण्यासाठी ट्रेन पकडायची होती, तेही अडकून पडले होते। वाहन चालक आणि प्रवाशांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। गुजरातहून मुंबईकडे जाणारी ही जी लेन आहे ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। 2 तासापासून जे आहे तिकडली वाहनं ही हलतच नाही आहे। अनेक जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत या ट्रक वगैरे याच्यामध्ये आहेत, भाजीपाला आहे जो मुंबईकडे जाणार आहे, मात्र या पूर्ण वाहतूक कोंडीमुळे हा पूर्णपणे अडकून पडलेला आहे। आपण जर बघितलं तर काहींना कुठे अत्यावश्यक ठिकाणी जायचं आहे, मात्र हे तासनतास जे आहेत ते ह्या वाहतूक कोंडीच्या फटक्यामध्ये बसलेले आहेत। सलग 3 दिवस मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा जाम आहे। वाहतूक कोंडीने नागरिक पूर्णपणे त्रस्त झालेले आहेत। आपण जर बघितलं तर ह्या बिचारे जे आहेत त्यांनी गाडीमध्येच झोपणं पसंत केलेलं आहे, कारण की तब्बलचे 5 ते 6 तास झालेले आहेत। प्रचंड वाहतूक कोंडी आणि त्रस्त झालेला आहे। जे वसई सातिवलीचा अंतर्गत रस्ता आहे विरारपर्यंत ही वाहतूक आता पूर्णपणे जाम झालेली आहे। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत। दादा, काय नाव तुझं, कुठे जायचं तुला? स्टेशन जाता है। कौन सा स्टेशन जा रहा है? तिलक नगर। तिलक नगर। कभी निकले हैं, कहाँ से निकले हैं? वसाई रोड से निकले हैं 8 बजे। हाँ। अभी 2 बजने वाला है, ट्रैफिक में फंसे हैं। आपण बघितलं तर एक ह्यांना घेऊन जाणारे जे ओलाचे जे चालक आहेत, काय दादा तुला काय वाटतं की काय परवडतं काय ह्या अशा ट्रॅफिकमध्ये? धंदा कसा चालू आहे काय? अजिबात नाही परवडत, भरपूर लॉस होतोय खरंच। कारण की आता 4 तास फुकटमध्ये गेलेत, भेटणार आता 800 रुपयेच फक्त, आणि त्यासाठी एवढे 10-10 तास इथे घालवायला लागणार, मग पर्याय नाही ना, काय लॉसमध्येच आहे पूर्ण। ही वाहनं जी आहेत ती भाजीपाला घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेली आहेत, तीही आता 6 तास झालेले आहेत या रस्त्यावर अडकून पडलेले आहेत। तर काही असे ओला उबेरचे चालक आहेत जे 4-4 तास जे आहेत या ठिकाणी अडकून पडतात आहे। त्यामुळे 800 रुपये कमवायचे आणि पूर्णपणे अख्खा अर्धा दिवस जो आहे हा वाहतूक कोंडीमध्ये जायचा, अशा प्रकारे हाल बेहाल जे आहेत या इकडे वाहन चालक नागरिक यांचे झालेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।